जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा आषाढी वारीचा हा पहिलाच अनुभव आहे। गतवर्षी झालेल्या आषाढी वारीच्या नियोजनाचा अभ्यास करून त्यांनी यावर्षी दुप्पट यंत्रणा कामाला लावली आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी विविध संकल्पना राबवल्या आहेत। इतकेच नव्हे तर वारीच्या नियोजनाचे सादरीकरण त्यांनी स्वतः तयार केले। त्यामुळे कोणत्या वेळी कुठे कोणती यंत्रणा कार्यरत राहणार आहे या सर्व गोष्टी त्यांना तोंडपाठ झाल्या आहेत। आषाढी वारीचा सोहळा समीप येत चालला असून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आल्या आहेत। पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हायटेक नियोजन केले आहे। आषाढी वारीत यंदा प्रथमच डॉक्टरांची सुविधा वेळेवर पोहोचण्यासाठी वॉकी टॉकीचा वापर केला जाणार आहे। याचबरोबर पालखी सोहळ्यांबरोबर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी फूट मसाजरचे पथक कार्यरत असणार आहे। सीईओ जंगम यांनी ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर अंमलात आणली आहे। 30 जून ते 6 जुलै दरम्यान या पथकाकडून वारकऱ्यांची सेवा केली जाणार आहे। पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल त्या ठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत हे पथक वारकऱ्यांची फूट मसाजरद्वारे सेवा करेल। प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी स्वतः पालखी मार्गावर फेरफटका मारून सर्व पथकांना फूट मसाजर मशीनचे वाटप केले आणि कर्मचाऱ्यांना वारकऱ्यांची सेवा योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।